मला वाटतं आज राष्ट्रवादीची संख्या थोडी जास्त दिसते आणि म्हणून राष्ट्रवादीनं पहिल्यांदाच आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आम्ही आता असं समजून जातो की शहरामध्ये आम्हाला लीड पडायला कोणतीही अडचण असणार नाही. पण किती लीड पडले आणि कुणामुळे पडले याचा लेखाजोखा देखील येणाऱ्या निवडणुकीनंतर आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे राष्ट्रवादीच काय आणि भाजपा आणि काँग्रेस शिवसेना काय सर्वांची जबाबदारी आहे. ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये देशाला एक वेगळ्या प्रगतीपथावर नेऊन ठेवलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे गेल्या 5 वर्षामध्ये देशाला ऐतिहासिक असे 2 निर्णय घेतले जे शिवसेना प्रमुखांना प्रेरित होते, अपेक्षित होते. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे या देशामध्ये जे काश्मीरला 370 कलम लावलेलं आहे ते निघालं पाहिजे. या देशामधलं राम मंदिर त्या ठिकाणी झालं पाहिजे. खरं म्हणजे त्या नराधम बाबरानं 500 वर्षापूर्वी राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशिदीची बांधणी केली होती आणि म्हणून गेली 500 वर्ष या देशातील हिंदू नागरिक या राम मंदिराच्या प्रतिष्ठेत होते. आणि म्हणून गेल्या 77 वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली. फक्त गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्रभाईंनी गेली 10 वर्ष पंतप्रधानपद भोगलं आणि जी 500 वर्षांची हिंदूंची अपेक्षा होती ती फक्त 5 वर्षामध्ये पूर्ण केली. त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. या ठिकाणी देशाचं नेतृत्व करत असताना प्रगतीपथावर जात असताना ज्या पद्धतीने आपल्या देशातील नागरिकांना काही गोष्टींची अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण केलेलीच आहे. पण पुढच्या 5 वर्षामध्ये आणखी काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट आहे जी देशाला महासत्ता बनण्याची आहे किंवा त्यांचं ज्यांनी जे इंडिया @47 या माध्यमातून देशाला महासत्ता बनण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे याकडे आपल्याला निश्चितपणे त्यासाठी त्यांना पाठिंबा आपल्याला द्यायचा आहे. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे देखील अत्यंत तळमळीने या राज्यासाठी काम करत आहेत. मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भगिनी उपस्थित आहेत. त्यांना मला या ठिकाणी प्रामुख्याने निदर्शनास आणून द्यायचं आहे. एक लक्षात घ्या, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या पूर्व संध्येला त्यांच्याकडे एक अत्यंत दुःखदायक बातमी आली. परभणीमधील एका मुलीनं तिच्या आई वडिलांच्याकडं तिच्या कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते यासाठी आत्महत्या केली. संपूर्ण राज्यभर 9 तारखेला सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस होत असतो पण त्यांनी ठरवलं की एका मुलीला तिच्या आई वडिलांच्याकडे फीचे पैसे भरणे नव्हते, तिच्या फीचे पैसे भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली. मग मी माझा वाढदिवस साजरा करू शकत नाही. आणि मग ही गोष्ट ज्यावेळी आपले माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना समजली त्यावेळी त्यांनी शिक्षण खात्याचे असतील त्यांच्या उच्च शिक्षण खात्याचे सर्व अधिकारी बोलवून घेतले आणि त्यांनी सांगितलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की या राज्यातली कोणत्याही जातीपाती धर्माची मुलगी असू दे ती शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. तिला कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागायला नको. रात्रभर खलबते चालली. राज्याचे सचिवालय सगळ्यांनी ठरवलं की मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस, कारण हे मुख्यमंत्रीच असे आहेत की त्यांचा जोरदार वाढदिवस झाला पाहिजे आणि या एका गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने दुःखद घटना होतीच पण या गोष्टीसाठी वाढदिवस थांबता कामा नये. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या राज्याच्या तिजोरीवर 1000 कोटीचा बोजा प्रत्येक वर्षाला पडत असताना राज्याचे मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी उठल्या जाहीर केलं की इथून पुढं या राज्यातली एकही मुलगी ती कुठल्याही जातीपाती धर्माची असो ती कुठल्याही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि त्याचं प्रामुख्यानं कारण ऐकून घ्या, या राज्यातल्या मुलगीला 1 रुपयाची फी कुठल्याही शिक्षणासाठी इथून पुढच्या काळामध्ये द्यावी लागणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या बांधवांनो बघून. आणि म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आपल्याला माहित आहे या कोल्हापुरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. 15 दिवस या ठिकाणी तळ ठोकून होते. ठाण्यावरून 300 ट्रक धान्य पाठवलं. विविध गोरगरिबांना वाटण्याचं त्यांनी काम केलं. संसार उपयोगी वस्तू वाटल्या. त्याचबरोबर कोविड मध्ये मदत केली. पण इर्षाळगडमध्ये पाहिलं, इर्षाळगडमध्ये अख्खं गाव भूसंकलन मध्ये खाली गेले. त्यावरती डोंगर कोसळल्यामुळं त्या ठिकाणी अख्खं गाव गाडलं गेलं. त्या ठिकाणी देखील ते स्वतः चालत गेले. बांधवांनो आणखीन एक दुसरी त्यांची आठवण आहे. खरं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी एक्सप्रेस
त्याच काळात 2019ला मुंबईवरून कोल्हापुरात येत असताना कर्जत जवळ प्रचंड मोठा पाऊस झाला, पूर्ण पाणी त्या महालक्ष्मी एक्सप्रेसला आपल्या वेढलं गेलं. थोड्याच वेळामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये असलेल्या 1000 कोल्हापूरच्या नागरिकांना जलसमाधी मिळाली असते. कारण सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातले नागरिक या महालक्ष्मी मध्ये येत असतात एक्सप्रेस मधून. आणि म्हणून ही गोष्ट मला तिथल्या एका जो टुरिस्ट प्रवासी होता त्याला फोन आला की साहेब आम्ही आता अडकलेलो आहे, आम्हाला जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे. पहाटे 4 वाजता मला फोन आला. 4ला मी उलटा असा फोन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना केला, कारण ठाण्याजवळचा हा भाग होता, त्यांच्या गावाजवळचा हा भाग होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीनं एनडीआरएफचं पथक घेतलं आणि कर्जत गाठलं. स्वतः टोरीच्या माध्यमातून ते ट्रेन मध्ये गेले आणि सगळ्या प्रवाशांची बंधुभगिनी सुटका केली. असा आपला मुख्यमंत्री. अनेक गोष्टी आपल्याला सांगण्यासारखे. आज बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणलेले, मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा होतोय, महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न होतोय. आज आपल्याला माहिती आहे अंगणवाडी सेविकांचा पगार मानधन आपण म्हणतो की 3000 पासून 10000 पर्यंत करण्यात आलेला आहे. आज 1000 रुपयाचं संजय गांधी निराधार योजनेचं 1500 रुपये आपल्याला दिलेले आहे. आणि खास करून माता भगिनींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये 5 वेळा आनंदाचा शिधा या शासनाने दिलेला आहे. का हो, पूर्वी काँग्रेसवाली सत्तेवर नव्हते का? काँग्रेसची घोषणा काय होती? गरिबी हटाव. गरिबी हटली का 50 वर्षात? गरिबी हटली नाही, गरिबांचा विचार देखील कधी केला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते. प्रामुख्यानं आपल्याला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज घरातील आपल्या कोणी आजारी पडला तर खऱ्या अर्थानं पहिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्या व्यक्तीचं लक्ष जातं घरातल्या माता भगिनींच्या दागिने घ्यावे लागतात, ते घालवत ठेवावे लागतात, दवाखान्यामध्ये ऍडव्हान्स द्यावी लागते, दागिने विकावे लागतात, त्यानंतर घरावर पाहिजे, घरावर कर्ज काढावं लागतं. कर्ज विकलं तरी आजकाल डॉक्टरांचे पैसे भागत नाहीत बंधू भगिनी. आणि म्हणून या राज्यातील या देशातील कोणतीही गोरगरीब व्यक्ती कोणत्याही जातीपाती धर्माची असली तरी तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीला सामोरं जायला लागू नये यासाठी या राज्यानं प्रत्येक व्यक्तीचा 5 लाख रुपयाचा विमा आपला उतरवला आहे बंधू भगिनी. हे काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून विकासाच्या अनेक गोष्टी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. हे आपलं गांधी मैदान असेल, जवळ असला रंकाळा असेल, का बरं इतक्या वर्षामध्ये काँग्रेसवाले निधी दिला नाही? शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता. त्या शाहू समाधी स्थळाला देखील 10 कोटी रुपये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बनवून आणलेले. आणि म्हणून आज राज्याचा विकास, देशाचा विकास, कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर निश्चितपणे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना आपण निवडून दिलं पाहिजे. मी एकच उदाहरण आपल्याला दुसरं सांगतो. कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर आपली मान अभिमानानं ताट असते. या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये आपल्याला माहिती आहे 2014 पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. काय होत होतं त्यावेळी? समुद्र मार्गावर अतिरेकी आले, ताज हॉटेलमध्ये घुसले, कामटे साळेसकर करकरेंना मारलं, 400-500 लोक मारून गेले. तुकाराम ओंबळीने त्यांना पकडलं. ठीक आहे, ट्रेन मध्ये बॉम्बलास्ट झाले, वरती विमान हवेत उडवलं, विमान पळवून नेलं, अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला, संसदेवर हल्ला झाला. या गोष्टी कधी चालू होत्या? या गोष्टी 2014 पूर्वी. या ठिकाणी आपल्याला अभिमान असला पाहिजे की 2014 नंतर ज्यावेळी नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व करू लागले तोपर्यंत एकही हल्ला त्यानंतर आपल्या देशावर झाला नाही बंधू भगिनी. त्या उलट झालं काय तर आपल्याला माहित आहे काय होते. ज्या वेळेला 2014ला पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेला या देशावर हल्ला ज्यांनी केला त्यांनी माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि गेल्या काही वर्षामध्ये 2 ते 3 वर्षापूर्वीच्या घटना मी सांगतो की यामध्ये ज्यांनी या देशावर हल्ला केलेला आहे त्यांच्या घरात त्यांच्या देशात घुसून मारण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. देश आज सुरक्षित आहे, देश आज प्रगतीपथावर आहे. आज मोठ्या प्रमाणात देशाची प्रगती होते, आपण सर्व सुरक्षित आहोत. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची. आपल्या देशाच्या दृष्टीनं समान नागरी कायदा होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून येणारी निवडणूक बाकीच्या गोष्टीचा कुठलाही विचार करू नका. तुम्हाला कोणी काही बोलत असेल तर मला विकासाच्या मुद्द्यावर बोला. विकासाच्या मुद्द्यावर का बोला ते बाकीच्या गोष्टी मी तोंडात पण आणणार नाही. या शिवाय पिढीतून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम आमचे विरोधक करतायत. काय इतक्या वर्ष तुम्ही काही काम केलं नव्हतं? आणि म्हणून गादीचा विषय असेल XYZ मला या ठिकाणी कुठलाही विषय घ्यायचा नाही. मी एवढंच सांगतो विरोधकांना कुठल्या फोरमवर
आणि तुम्ही या देशासाठी काय केले ते सांगा. आम्ही देखील सांगतो या देशासाठी, या राज्यासाठी, या कोल्हापूरसाठी आम्ही काय केलंय ते आम्ही देखील सांगतो. आणि म्हणून तुम्ही कुणीही विचलित होऊ नका. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे या देशाच्या विकासासाठी, तुमच्या विकासासाठी. ज्या काँग्रेसनं आयुष्यभर गरिबी हटव म्हणून नुसता नारा दिला, त्याने कधीही गरिबी हटवली नाही. पण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये तुमचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे बंधू भगिनींनो. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. विरोधक ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर, अन्य मुद्द्यावर वळवू पाहतायत, काही बोलत आहेत, काही गोष्टी आपल्यापर्यंत डिमवण्याचा प्रयत्न करतायत. माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, ही लोकसभेची निवडणूक हे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक असते, या देशाचा विकास करण्याची निवडणूक असते. आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे, येणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार सन्माननीय संजय मंडलिक यांचं निवडणुकीचं चिन्ह आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणापुढील गटाला आपण दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करा एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.